नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही जातोय दूधपापेश्वर मंदिराच्या इथे. तर जाऊया, चला दाखवते तुम्हाला. आज आम्ही चाललोय तिकडे उतरल्यावर घे ना, माझ्या मांडीवर बस. तर आम्ही आता इथे पोचलो आहोत. तर पहिलं मंदिर श्री गणेशाचं मंदिर आहे. तर आपण तिथे आता पाया पडायला जातोय. तर आता गणेशाचं दर्शन घेऊन आता आम्ही जातोय पुढे. तर हे दूधपापेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील प्रसिद्ध शिवमंदिर आहे. तर हे राजापूर शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर हे गाव लागते. तर मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून मंदिरही प्राचीन आहे. प्रशस्त असा सभामंडप, अंतगृह, गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात येता क्षणी मन प्रसन्न होते. तर आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. तर तुम्ही गर्दी पाहू शकता. तर या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे दररोज रात्री शेवटची महापूजा होते आणि शंकर पार्वती यांच्यासाठी सारीपाटाचा खेळ मानला जातो. पाप धुवून काढणारा ईश्वर म्हणून दूधपापेश्वर असे संबोधले जाते. तसेच सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते. नमस्कार मित्रांनो, तर हा श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि आम्ही आता आलो दूधपापेश्वर मंदिरात. तर हे राजापूरचं मंदिर आहे, दूधपापेश्वर मंदिर. आज श्रावण सोमवार निमित्त आम्ही आलो राजापूरच्या दूधपापेश्वर मंदिरात. नमस्कार मित्रांनो, तो तुम्हाला माहिती आहे की श्रावण सोमवार जस्ट सुरू झाला आहे आणि आम्ही श्रावण सोमवार निमित्त राजापूरच्या दूधपापेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे. तो हे अतिशय खूप जुनं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर बांधकाम आहे आणि प्रसन्न वातावरण आहे. तुम्ही बघू शकता इथे धबधबा पण आहे. आम्ही आता तो पण बघायला जाणार आहे. आम्ही सकाळी 8 वाजता आलो इथे. दर्शन पण झालं आहे आणि छान वाटतं.
दत्त मंदिर आहे, तर तिथे आम्ही आता जातोय पाया पडायला. तर इकडे मंदिराच्या शेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून देणारा मृडानी नदीचा प्रवाह आहे. तर कोसळणाऱ्या पाण्याचा एक नितांत सुंदर धबधबा होतो. तसेच धबधब्याची खरी शोभा ऐन पावसाळ्यातच दिसते. वरून खाली पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे, त्याला कोटी तीर्थ म्हणतात. व्ह्यू बघूया धबधबा. चलो. आमचे दादा वहिनी तिथे उभे आहेत, तर तुम्ही पावसाचा धबधबा बघताय. दादा आणि वहिनी आज मस्त ते फोटो काढतो. आपले फोटो काढतो तेवढा आहे. पापेश्वर मंदिराचा ब्लॉग तर नक्कीच सांगा, कारण आजचा ब्लॉग मी माझा भाऊ, वहिनी आणि बहीण असं मिळून आम्ही चौघांनी हा ब्लॉग केलेला आहे, शूट केलेला आहे. तर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.